नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा असा विषय आहे की मी जस्ट उठली. आज संडे त्याच्यामुळे थोडंसं लेटच उठली आहे. लेट म्हणजे 9-10 वाजताच उठली आहे मी. आणि मी जस्ट अशी बसलेली रील्स बघत आणि मला एक रील दिसली ज्याच्यामध्ये ती याचा उपयोग करून केस सिल्क म्हणजे याचा उपयोग करून केस सिल्की करत होती. तर मग मी विचार केला की भाई आपले तसे पण केस थोडेसे रफ आहेत, वेगळेच आहेत. म्हणजे पहिले खूप असे छान होते माझे, पण तेव्हा पण रफच होते माझे केस आणि आता पण रफच आहे. सो मग मी विचार केला की हे बघा, एवढा मोठा कंडिशनरची बॉटल खाली गेली तरी पण माझं काही केसांना फरक नाही पडत आहे. म्हणजे ते सिल्की नाही होत. त्याच्यामुळे मग मी ह्याचा काही उपयोग होत नाहीये. सो मग आपण आता कुठे गेलाय, ह्याचा ट्राय करूया. हे हनीचा डब्बा आहे हा, पण याच्यामध्ये आळशी आहे. सो मग मी आता विचार केला की ती रेसिपी मी तुम्हाला दाखवेल आणि कसं काय करायचं ते पण मी तुम्हाला दाखवेल. बिकॉज आता एक लास्ट होप आहे ह्याच्यावर. यार ही हनीची बॉटल नव्हती पाहिजे, चांगली वाली पाहिजे होती. पण असू दे, ह्याच्या पडलं खाली. ठीक आहे, इथे गुळगुळीत आहे. तिने जेव्हा टाकलं ना ते पाण्यामध्ये तेव्हा ते पूर्ण असं गुळगुळीत झालं होतं. आता बघूया, तिने कापड पण ठेवलेलं. मी ते सगळं तुम्हाला दाखवेल. मी तुम्हाला ते रील नाही दाखवू शकत, पण मी तुम्हाला सगळी प्रोसेस सांगेल की काय कसं करायचंय ते. सो लेट स्टार्ट. पहिले तर हे म्हणजे केस धुवायच्या आधी हे लावायचे तुम्हाला. किती ती बोलली, ती 15 मिनिटं बोलली लावण्यासाठी. आणि मी अजून आंघोळ नाही केली, म्हणजे सगळे कामं वगैरे आवरून घेतलेले आहेत सकाळी सकाळी. आणि मग मी विचार केला की थोडंसं असं आता संडे त्याच्यामुळं मग लेटच करूया, म्हणून मग मी सगळे कामं आवरून घेतले. आणि आत्ता मी ट्राय करणार आहे. पहिले हे लावायचं. एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं 1 ग्लास, आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं. हे पहिले धुवून नका घेऊ तुम्ही, म्हणजे जर ते तुम्ही धुवून घेतलं तर मग ते चिकट होईल. सो डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचं आणि उकळायचं त्याला. आणि मग ते थोडंसं असं चिपचिप झालं ना की मग ते थोडंसं बंद करायचं, थोडं थंड व्हायला ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये 1 तास लागेल, लिटरली 1 तास लागणार आहे. आणि मी हे 10 वाजता चालू केले, म्हणजे मला 11, मग केस धुवायला 12, मग केस धुवून आल्यानंतर 1, म्हणजे बापरे एवढा वेळ लागणार आहे. सो लेट्स सी, तुमचे केस केवढे त्याच्यावर डिपेंड आहे. आता माझे थोडेसे मोठे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो, तुमचे कसे ते तुमच्यावर आहे. सो ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे, पण मी तुम्हाला प्रोसेस सांगेल स्टेप बाय स्टेप की कसं करता काय करता. आणि मग ते उकळल्यानंतर ते चिपचिप झाल्यानंतर ते थोडंसं थंड झालं ना की मग हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढायचं. एक व्हाईट कलरचा कापड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं. आणि असं ते जे पण ही जी आळशी उरलेली आहे ना त्याच्यामधली, ती वरती राहते आणि त्याच्यामधला जो ज्यूस राहतो तो खाली येतो. सो तो जो ज्यूस आहे तो आपल्याला इथे लावायचा आहे, पूर्ण डोक्याला लावायचा. पूर्ण असं नाही की फक्त स्कॅल्पला लावायचा, असं तसं काय नाही, पूर्ण सगळीकडे लावायचा. आणि मग त्याला परत 10-15 मिनिटं परत त्याला असं ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर धुवायचं. सो एवढी सगळी प्रोसेस आहे. मग मी विचार केला की आता मी तुम्हाला सांगते की कसं करायचं ते. सो पहिले आपण आता जाऊ आणि ह्याला उकळवायला ठेवून देऊया, कारण की याच्यामध्ये जास्त टाइम जाणार. त्याच्यात मी पाणी घेतलंय थोडंसं 1 ग्लास आणि त्याच्यामध्ये ते आळशी टाकली आहे. आणि आता ह्याला ठेवून द्यायचं फॉर किती 15 मिनिटं बस झाले आय गेस. सो आता आपण त्याला ठेवून देऊ आणि बघूया नंतर. मग ते थंड झालं ना किंवा ते काढायचं आणि लावायचं. पण त्याला त्याच्या आधी गाळावं लागेल. सो तो कपडा कुठे तो मला शोधावा लागेल पहिले. आता मला तर काय भेटत नाही, तोपर्यंत हे इथे ठेवून देऊया आणि मग भांडी घासून घेऊया. A few moments later. तुम्हाला दिसतंय का नाही दिसत, हे थंड झालेलं आहे आणि आता ह्याला याच्यामध्ये काढायचं आहे. चिपचिप झालेलं आहे थोडंसं, बट जरा अँगल चेंज करूया आपण.
माझ्याकडे पांढरा कलरचा छोटा कपडा नाहीये, त्यामुळे मी एवढा मोठा कपडा घेतलाय. आय डोंट नो हाऊ टू. हे सगळं असं सो आता हे जे आपण मिश्रण केलेलं आहे हे लावायचे. किती चिकचिक झालंय बघा, सेम ॲलोवेरा जेल सारखं वाटतंय. आणि आता हे लावायचंय अख्ख्या डोक्याला. सो पहिले तर अर्ध मी करून घेते, बिकॉज भाई एवढे सगळे केस. सो माझं असं म्हणणं आहे की दर सॅटरडे नाही, दर संडेला आपण असा एक व्हिडिओ करत जाऊ व्लॉगमध्ये. त्याच्यामध्ये हेअर केअर, स्किन केअर काय असेल काय नसेल ते सगळं आपण ट्राय करूया. जर तुम्हाला काय वेगवेगळ्या रेसिपीज माहिती असेल, घरगुती रेसिपीज, सो त्या मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की ट्राय करेल. आता ही एक झाली आहे. नेक्स्ट सॅटरडे किंवा मग नेक्स्ट संडेला मी काय करू ते तुम्ही मला सांगा, कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मग मी तसं मग ते काय लागतं त्यासाठी सामान ते सगळं घेऊन येईल आणि ट्राय करेल. आणि जर रिझल्ट चांगला असला तर मी तुम्हाला नक्की सांगेल, जर घाण असला तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आता ह्याच्यानंतर मला माहिती ह्याचं काय होणार आहे काय नाही, बट मी ट्राय करते जसं होईल तसं. भाई काय यार, हे लागतच नाहीये. बापरे, एकतर आपले केस असे आहेत, रट आहेत एकदम रट. मला असं वाटतंय आता हे मी कॅमेरा बंद करून लावावं, बिकॉज लाईट टाइमपास होतोय याच्यामध्ये. सो मी आता कॅमेरा बंद करते आणि डायरेक्ट हे लावून मग येते. 6.5 hours later. सो झालेलं आहे सगळं लावून वगैरे. आणि कसलं बेकार दिसतंय, असं अगोरी लोक नसतात का तसं दिसतंय. बट स्टील आता वाजलेत 12 आणि ह्याला 10-15 मिनटं फक्त ठेवायचंय आणि त्याच्यानंतर धुवून टाकायचंय. सो मी आंघोळ केल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवेल की खरंच काही झालंय का नाही. असं लगेच एका याच्यामध्ये तर नाही होणार, असं लगेच एका याच्यामध्ये तर होणार नाहीये, फरक पडणार नाहीये. हे कंटिन्युअसली तुम्हाला 3 हफ्ते तरी करावंच लागेल. बट लेट सी, थोडा तर फरक जाणवेल की बाबा हां खरंच झालंय नाही झालंय. सो या आता मी याला ठेवते थोडा वेळ आणि मग आम्ही लगेच आंघोळ करून येऊ. 2000 years later. आपण आलेलो आहोत आता फ्रेश होऊन. लिटरली 2 वाजलेत. सॅटरडे संडे असाच असतो, जेव्हा पण वीकेंड असतो तेव्हा असंच असतं. भाई खरं सांगते भाई, आत्ताशी जस्ट आंघोळ झाली आहे. कामाबिमा तर सगळे झालेच होते, कारण की आता दिवाळी चालू आहे. दिवाळी चालू आहे, दिवाळी येणार आहे. सो त्याचे सगळे कामं चालू होते, सगळे गोदड्या वगैरे धुतल्या वितल्या. आता बघू लवकरच आता फराळ पण चालू होईल, त्याचा पण मी जर घरी असले तर मी नक्की ब्लॉग करेन. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती म्हणून मी चालू केला. आता जस्ट दीदीचं एक पार्सल आलं. तर मग वेट मला दाखवते पार्सल मध्ये काय. हे असं वाला होतं. हे आलं, मला वाटलं की पाय पुसणं आहे, खाली पाय पुसतो ना आपण ते वाला आहे. पण नंतर मी बघितलं पाय पुसणं नाहीये, हे पाय पुसणं नाहीये. हे नॉर्मली आपल्याला खाली पाय पुसायला वाटतं, पण ती बॅग आहे. बॅग ही बघा, ही अशी बॅग आहे. ही असं घालायचं आणि जायचं, लाईक लिटरली ही बॅग. बाई मी म्हणली ही बॅग कसं काय, त्याच्यामध्ये बॅग कुठं, पाय पुसणं कुठं. ते दिसायला तसं वाटलं म्हणून मला वाटलं भाई दाखवायला पाहिजे तुम्हाला. काय एकतर हे असं वेगळंच आहे, म्हणजे वाटत नाहीये. त्याचा शेप तसा आहे,
बॅगचा तसा नसतो शेप. आजपर्यंत तरी आम्ही अशा आडव्या अशा चौकोनीवाल्या बॅग घेतल्यात, ह्या नाही घेतल्यात. आणि दीदीने हे काय आणलं, हे काय आणलंय, नवीन काहीतरी वाटतंय, भेंडी. जाऊ दे आता, तिचं तिथं आणते. तिला मी जेव्हा हे सांगितलं ती बोलते पागल लोक आहे तुम्हाला काय समजत नाही, असं तिचं बोलत होती. आणि बाई सॉरी, हे सांगायसाठी मी कॅमेरा ओपन केलेला. आता हे सुकलं, थोडंसं सुकलंय आणि थोडंसं वाटतंय मला, बट पूर्ण जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काय जास्त सांगू शकत नाही. आणि कंटिन्युअसली 3 आठवडे हे केल्यानंतर रिझल्ट बघायला भेटतील. सो चांगलं आहे, वाटतंय थोडा थोडा. पण जर तुम्ही करू शकला तर 3 आठवडे तुम्ही नक्की करा. माझं तर हेच सजेशन असेल की तुम्ही कंटिन्युअसली 3 आठवडे करा, किंवा मग एका आठवड्यामध्ये 2 वेळा केलं तरी चालेल. पण आता आपल्याला टाइम नाहीये तेवढा, सो म्हणून मग मी एवढंच करते. तर आजचा व्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नक्की कमेंटमध्ये जाऊन नक्की मला सांगा की नेक्स्ट रेसिपी किंवा नेक्स्ट होम रेमेडी मी काय करू. हातासाठी असो, केसांसाठी असो, कशासाठी पण असो, मला नक्की सांगा. आणि आत्ताच सांगा, ह्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट सॅटर्डे किंवा मग संडेला व्हिडिओ शूट करेल. सो या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंतसाठी बाय.